महाराज महाराज भक्तावर कृपा असावी महाराज, भक्तावर कृपा असावी। बाई तुम्ही तुमची व्यथा सांगा, महाराजांचं लक्ष असतं। महाराज हा माझा मुलगा, मुंजीपूर्वी ह्याला सगळं काही दिसायचं, आता काही सुद्धा दिसत नाही हो। महाराज कृपा करावी आणि दृष्टीलाभाचा काहीतरी उपाय सांगावा महाराज। ए बाई, कशाला माझ्या डोक्याला ताप देतेस? चल चालू लाट। 5 दैत्य येतात आणि आमची परीक्षा घेऊ पाहतात। दैत्यांची कुळे नाशी। महाराज म्हणतात हेच असते काय? काहीतरी तुमचं ते महाराज वेद येत असे ते त्यांना, वेद नुसतंच अवडंबर। अरे गणेशा, ए गणेशा उठ, इकडे ये। या काळ्यांच्या मनातील वाक्य यांना उत्तरासहित सविस्तर सांग। महाराज मला काही येत नाही महाराज, काय सांगू महाराज, काय सांगू महाराज मी? महाराज महाराज मला दिसायला लागलं, महाराज महाराज मला दिसायला लागलं। आई आई मला दिसायला लागलं। स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज की जय। महोदय आपण आता स्वामींची परीक्षा पाहण्याचा मोहमाना धरून आला आहात। भगवद्गीतेत 9व्या अध्यायात भगवंताने या स्थितीचं सुंदर वर्णन केलेले आहे। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिता। अर्थात याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात। अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते, निष्फळ होते, निष्फळ होते। आमची चुकी झाली की हो महाराज? चुकी झाली महाराज, अहो हे तर प्रत्यक्ष परमेश्वर आणि आपण परमेश्वराचीच परीक्षा घ्यायला आलो की चुकी झाली महाराज। आम्ही पाहिजे त्या जातीच्या लोकांकडे जाऊन अन्न भक्षण करतो, म्हणून आमची परीक्षा बघायला आलात? माफी असावी, माफी असावी। चुकलं महाराज। उठा उठा, जा जाऊन गंगा स्नान करा आणि भागवत धर्माचा प्रसार करा। स्वामी महाराज की जय, स्वामी महाराज की जय। जेवण तसंच राहिलं की हो, तुमचं लक्ष तरी कुठं असतं म्हणते मी। हे बरोबर आहे का? नाही नाही नानासाहेब, तुम्ही थोडे मागे व्हा। हो स्वामी, स्वामी हे काय? अरे पलटणीत तयार करतोय। आता बरोबर आलं। सावधान, होशियार, अक्कलकोट नरेश, सिंहासनाधिपती मालोजी राजे भोसले येत आहेत।
अक्कलकोटात आपल्यासारखी थोर विभूती आली आणि आम्हाला खबर कशी आली नाही? क्षमा असावी महाराज. रामखोर, तुम्हारे जैसे सुल्तान हम रोज पैदा करते हैं. तुझी हुशारी तुझ्या घरात, इथे हुशारी नको. महाराज क्षमा असावी महाराज, क्षमा असावी महाराज. आमच्या वंशाला दिवा नाहीये. स्वामी कृपा करावी थोडीफार. बांगडी लाव. तुम्हाला मुलगी होईल असं महाराजांनी बांगडी देऊन तुम्हाला सांगितलेलं बघा. स्वामी काय करताहेत हे त्यावेळी कुणालाच समजलं नाही. पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रसिद्ध असलेल्या 1857च्या बंडाचं भाकीत स्वामींनी केलेलं होतं हे खूप उशिरा लोकांच्या ध्यानात आलं.